नमस्कार मंडळी, मी हरीश आपलं स्वागत करतो आपलं कोकणच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आता आपण आलो आहोत मळ्यामध्ये, जिथे आता लावणी चालू आहे ते आपण बघणार आहोत. पाऊस येतोय, मध्ये जातोय. चॅनलवरती कोणी नवीन असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग. पाऊस भरलेला आहे परंतु व्यवस्थित पडत नाही. आता अशा बैलजोड्या कोकणामध्ये फार कमी दिसतात, कारण ट्रॅक्टरच्या जमान्यामध्ये तर अशा बैलजोड्या फार कमी दिसत आहेत तिकडे. तिकडच्या मळ्लीमध्ये लावणी लावायला आता सुरुवात झालेली आहे. त्यानंतर मग इकडे या मळ्लीमध्ये लावणी लावायला सुरुवात होईल. यांची नावं काय? यांची नावं? हरण्या सर्जा. हा, हरण्या ना. हरण्याने तिकडे सर्जा. ना पांडवनी बाबू कोकणातील फेमस शेतकरी राजाराम हातनकर. कोकणाचे फेमस ताज्या भेंगे शेतकरी आणि ट्रॅक्टरवाले. कुठं पाहिजे ट्रॅक्टर लगेच घेऊन जातात. पुढे पुढे बबनदा इकडे ऐकर. राजारामांना इकडे काय बांध घालते होय ना राजाबाईंना? होय, हे बांधवाले. बांधची ड्युटी. हे बांध घालणे, अशी माती घ्यायची, अशी टाकायची आणि असे लावत द्यायचे फटाफट. व्यवस्थित एकदम. कोकणाची शान. राजाबाई इकडे माती घेऊन बांध लिपतोय. नालीवाला गप्पी हो आता. अरे पाऊस कुठे गेला? पाऊस नाही. पाऊस नाही, काय करणार? शेतकरी मामा धरतात पावसाच्या नावात. इकडे ट्रॅक्टरचा पण उपयोग केला जातो शेतीसाठी. इकडे सुरेखा काकी आहे. इकडे बघ. 2 नंबरला विशालची मम्मी. इकडे काकी, इकडे बघ. तिकडं आपली संगीता काकी आणि तिकडे शेवटी मीना काकी आहे. लावणी लावायला सुरुवात केलेली आहे. हा,
बबनदा इकडे बांध घालतोय. हवेत काय हा पोलीस पाटील काम करतात. पोलीस पाटील ते कोण गावचे पाऊस नसल्यामुळे पंप लावून लावणी लावायला लागत आहे इकडे. लावणी लावायच्या अगोदर लेवल केली जाते जेणेकरून लावणी लावायला व्यवस्थित सोपं जाईल. मुंबईत बाकी आहे बाबा. काहीतरी हाय. काय नाव काय नाही. तर मी जाणार आहे नांगर पकडायला. चिखलातून नांगर पकडायची मजा काही वेगळीच असते. बबन दादाने आता ट्रॅक्टर चालवायला घेतला आहे. दुसरी मळी सुद्धा आता लावणी लावून पूर्ण होईल आता.